भुयारी गटर करा पुऱ्या गावाची वाट लावली भुयारी गटरने। भाई हे गाव खड्ड्यात आहे का रोड खड्ड्यात आहे का महानगरपालिका खड्ड्यात आहे? मालेगाव महानगरपालिका हद्दीत खड्ड्यांच्या साम्राज्याविरोधात व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। मनपाच्या निष्क्रिय विरोधात उपरोधिक पद्धतीने महानगरपालिकेचा वाढदिवस खड्ड्यात केक कापून साजरा करण्यात आला। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। मनपा अभियंताच्या आश्वासनानंतर आंदोलन जरी मागे घेतले असले तरी 24 तासात खड्डे न बुजवल्यास रस्त्यात झोपून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। पुणे कॉर्पोरेशन तुमच्यासारखं कोणीच नाही। कमिशनर साहेबांना असं वाटतं की माझं कोणीच काही करू शकत नाही, म्हणून आज व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं। कमिशनर साहेबांनी सकाळी कबूल केलं की मी येतो। 3 दिवसापूर्वी PI साहेबांनी मध्यस्थी करून मीटिंग ठेवली होती का ते करणार आहे, म्हटलं साहेब हे करणार नाही। मग साहेबांनी मला परवानगी दिली आणि मग आम्ही रितसर परवानगी घेऊन या ठिकाणी आज आंदोलन करतोय। काका आज काय आंदोलन आहे आणि कशासाठी आंदोलन आहे? आंदोलन व्यापाऱ्यांनी मानव साखळी करून या ठिकाणी मालेगाव महानगरपालिकेचा वाढदिवस 17 सप्टेंबरला आहे, परंतु तो अगोदर साजरा करण्याचा निर्णय घेतला का तो खड्ड्यामध्ये आम्ही साजरा करतोय। मालेगाव महानगरपालिकेचा बर्थडे खड्ड्यामध्ये, लक्षात खड्ड्यामध्ये, म्हणून तो खड्ड्यामध्ये आम्ही साजरा करतो आहे। आणि महानगरपालिकेचा निषेध नोंदवून हे काम जर मार्गी नाही लागलं तर उद्या या ठिकाणी दसरा मैदानावर जाणारी मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो। लोक रोज पडतात, ऍक्सिडेंट होतात, महानगरपालिकेला याचं गांभीर्य नाही, म्हणून आज आम्ही निषेध नोंदवण्यासाठी सन्माननीय कमिशनर साहेबांना सांगितलं होतं का तुम्ही केक कापायला या। ते निघून गेले, ते कशामुळे गेले ते त्यांना माहिती। मला माहिती आहे माझं आंदोलन राहिलं का ते मागच्या दरवाने जाता नाही तर पुढच्या दरवाने जातात। धन्यवाद, त्यांना आपण काही दोष देणार नाही, कारण की ते बिनपगारी फुल अधिकारी आहेत असं मला वाटतं, पगार मिळत नाही त्यांना। आणि त्यांना जेव्हा आम्ही म्हणतो का हो साहेब तुम्ही हे का करत नाही, ते म्हणतात आम्हाला करू देत नाही। त्याच्यामुळे सर्वात मोठी खंत आहे का ह्या रोडचं काम नाही, ह्या व्यापाऱ्यांना पार्किंग नाही, अनेक वर्षापासून बांधतो। सर्व नागरिक या गोष्टीला साक्षीदार आहे, तरी सुद्धा दखल घेतली जात नाही, म्हणून आज व्यापाऱ्यांना नाविलाजा असतो हे आंदोलन करावं लागलं। आणि टॉयलेटनी मेन म्हणजे व्यापाऱ्यांची गैरसोय करदाते हे व्यापारी आहेत, तरी महानगरपालिकेने आज नाही दखल घेतली तर आम्ही उद्या परत इथे आंदोलन करू। आता मला वाटतं त्यांनी जबाबदारी शिंदे साहेबांवर सोपवलेली आहे, म्हणून ते आल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही।